तर 1 मध्ये बघा काय आहे, पॅसेज असते तुम्हाला एक, त्याला आपण सीन पॅसेज म्हणतो, म्हणजे पुस्तकाचा पॅसेज आपल्याकडे. कुठला पॅसेज? पुस्तकाचा. त्याला आपण सीन पॅसेज म्हणतो. आणि या सीन पॅसेज मध्ये एकूण 12 मार्क्स आहेत. किती मार्क्स आहेत? 12. लक्षात घ्या 12 मार्क्स आहे. एकूण त्यामध्ये 6 क्वेश्चन राहील. किती क्वेश्चन राहील? 6. 2-2 मार्काचे 6 क्वेश्चन. आता 2-2 मार्काचे 6 क्वेश्चन राहील, तर त्यामध्ये पण तुम्हाला सहजपणे साहित्याने 12 मार्क झाले, बरोबर आहे. तर तुम्हाला तिथे कमी जास्त 8 मार्क सहज मिळवता येईल. किती मार्क? 8 मार्क सहज मिळवता येते नॉर्मल विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आता दुसरं जे आहे लँग्वेज स्टडी, हे जे आहे हे आपलं ग्रामरच आहे. काय आहे? ग्रामरचा क्वेश्चन आहे. यामध्ये लँग्वेज स्टडी जिथे जे ग्रामर आहे हे बाहेरचं ग्रामर असते. यामध्ये तुम्हाला डायरेक्ट विचारते, काही छोटे मोठे युजेस विचारते, त्यामध्ये स्पॉटचं एरर म्हणजे वाक्य चुका शोधा, असे 4 मार्काचं ग्रामर आहे. बघा 12 मध्ये ग्रामरचे जे क्वेश्चन आहे त्यामध्ये काय असते की तुम्हाला प्रत्येक ग्रामरच्या क्वेश्चन मध्ये 4 आन्सर दिले असतात. पर्याय किती आन्सर असतात? पर्याय 4. मग तुम्हाला आन्सर समोर राहते, पण त्यातलं योग्य आन्सर कोणतं आहे हे शोधायचं असते. त्यामुळे एखादी ग्रामरचं वाक्य सॉल्व्ह करायचं आहे तर मग हे कसं सॉल्व्ह करायचं असते, याचा स्ट्रक्चर काय आहे तुम्हाला बिलकुल लक्षात ठेवण्याची गरजच नाही, कारण उत्तर समोर देऊनच आहे, स्ट्रक्चर समोर देऊन आहे. मग तुम्हाला बेसिक गोष्टी बघायच्या आहे की टेन्स हा कोणता टेन्स आहे, कारण कोण्या वाक्यामध्ये आम्ही जात राहील, कोण्या वाक्यात वॉज वेअर राहील है ना, कोण्या वाक्यात त्याच सब्जेक्ट समोर वॉज आलेला असेल, कोण्या वाक्यात त्याच सब्जेक्ट समोर वेअर पण घेतलेला असेल. मग तुम्हाला शोधायचं आहे की त्यामध्ये योग्य आन्सर कोणता आहे. तर इथे तुम्ही 4 मार्क आहे ग्रामरचे. तुम्ही जर ग्रामरचा अभ्यास केला तर तुम्ही सहज 4 पैकी 3 मार्क घेऊ शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा सुद्धा पॅसेज आहे, पण हा पॅसेज कोणता आहे? अनसीन पॅसेज आहे. कोणता पॅसेज आहे? अनसीन. आता बघा आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला लेसन आहे की जवळपास 5 ते 6 लेसन असेल आहे ना. आपण पहिला लेसन घेतला तर त्या 5 ते 6 लेसन पैकी फक्त एक पॅसेज येईल, कोणताही एक लेसन. म्हणून आपण जास्त पुस्तकाकडे बघत नाही किंवा सगळेच लेसन आपण वाचलेच पाहिजे, कारण कोणताही येऊ शकते लेसन. तर थोडी आपल्याला स्टोरी जर माहिती राहिली तर चांगलं होतं. आता हा जो अनसीन पॅसेज आहे याचाही फॉर्मॅट 2 आहे. बघा याला 12 मार्क आहे आणि यालाही 12 मार्क आहे. 6 क्वेश्चन राहील सेम फॉर्मॅट. तर या पॅसेज मध्ये तुम्हाला मी सांगितलं आहे फॉर्मॅटनुसार आपण सहजपणे 12 पैकी 6 ते 8 मार्क घेऊ शकतो. त्यानंतर बघा इथून क्वेश्चन नंबर 2B समरी रायटिंग. समरी रायटिंग तुम्ही 10वी मध्ये शिकली आहे. किती मार्कासाठी होतं? तेव्हा तिथे 5 मार्क आहे. इथे किती मार्काला आहे? 3 मार्क. समरी रायटिंग म्हणजे काय? हा जो अनसीन पॅसेज आहे या अनसीन पॅसेजची तुम्हाला समरी लिहावी लागते. काय लिहावी लागते? समरी. सारांश म्हणजे हा जो एवढा मोठा पॅसेज आहे त्या पॅसेजची थोडक्यात माहिती, त्या पॅसेजमध्ये महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लिहायचे असतात. समरी रायटिंग त्याला 3 मार्क आहे. इथं तर सगळ्यांनाच 3 पैकी 2.5 मार्क किंवा 2 मार्क तर सहज भेटतात. व्यवस्थित लिहा, छान आखणी करून हेडलाईन द्याल है ना, आणि जेवढं आन्सर अपेक्षित आहे तेवढं लिहा, तर तुम्हाला 3 पैकी 2.5 मार्क मिळू शकते. 3 पैकी 3 पण भेटू शकते. पण कसं आहे ते जेव्हा पेपर स्टार्ट होते ना तेव्हा इथं कसं आपली काय लेवल आहे हे माहीत पडतं व्हॅल्यूवरला, त्यानुसार इकडे व्हॅल्युएशन होत असते. म्हणून फर्स्ट इम्प्रेशन ही लास्ट इम्प्रेशन म्हणतात. तर जर तुमचे आन्सर बरोबर आले, चांगले मार्क जर भेटले, तुम्हाला पुढे पण चांगले मार्क भेटतात. तर समरी रायटिंग तुम्ही सहज लिहू शकता, कारण पाहूनच लिहायचं आहे. त्यानंतर माइंड मॅपिंग. बघा हा एक क्वेश्चन आहे, न्यू माइंड मॅपिंग. यामध्ये काय असते की एखादी विषय दिल्यावर आपलं माइंड कशा प्रकारे काम करते त्या विषयासंदर्भात हा चेक करण्याचा क्वेश्चन आहे माइंड मॅपिंग. यामध्ये काय असते, तुम्हाला एक विषय दिलेला असते, काही टॉपिक दिलेला असते. स्कूल लाईफ हा टॉपिक आहे. स्कूल लाईफ म्हटलं काय असते, मग त्याचे घटक आहे ना, मग त्याच्या ब्रांचेस पुन्हा वेगळ्या, असे हे ब्रांचेस जे आहे त्या वाढत जातात. ते डायग्राम थ्रू हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो. कशा थ्रू? डायग्राम. लिहिणेवाला क्वेश्चन नाही आहे, डायग्राम. तो इथं मेन ब्रांच, त्याच्या अनेक ब्रांच म्हणजे मेन टॉपिक, मग ब्रांचेस, मग सब ब्रांचेस, एक्झाम्पल्स ते लिहावं लागते. ते इथे प्रत्येकाची डायग्राम अलग अलग होऊ शकते, कारण प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो त्याच्या माइंडनुसार त्याचं ते आन्सर बनत असते. इथे सुद्धा हा क्वेश्चन मी असं नाही आहे कंपल्सरी की याचा आन्सर असंच पाहिजे, असं नाही आहे. तुम्ही याचा आन्सर तुमच्या माइंडने सॉल्व्ह करू शकता, म्हणून प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा येईल. इथे पण तुम्हाला 2 ते 2.5 मार्क मिळणार म्हणजे मिळणार, सॉल्व्ह कराल तर, नाहीतर 0 आहेच. ओके. त्यानंतर सेक्शन नंबर 2 पोएट्री. आता बघा पोएम्स आपण बघितले, जवळपास किती पोएम आहे?
8 पोयम आहे आणि 8 पोयम आपल्या झालेले आहे, बरोबर आहे. आता त्या 8 पैकी एक पोयम येईल तुम्हाला क्वेश्चन आन्सर सेट. क्वेश्चन आन्सर तुम्हाला एक पोयम येईल, त्यामध्ये काही स्टार्जे तुम्हाला दिलेले असेल, संपूर्ण पोयम दिलेली राहत नाही. आणि पोयमचे काही स्टार्जे राहील त्यावर तुम्हाला क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचे आहे. त्याला 10 मार्क आहेत. एकूण यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन झाले. किती क्वेश्चन? 5 क्वेश्चन. म्हणजे एक क्वेश्चन किती मार्क्स झाला? 2 मार्क्स झाला, बरोबर आहे. तर यामध्ये बघा पहिले 2 क्वेश्चन जे आहे त्याचे आन्सर आपल्याला पोयम मध्ये मिळतात. त्याच्यात ग्रामरचा पण क्वेश्चन असते. याच्यामध्ये एक तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असते की तुम्ही काय कराल, आणि एक क्वेश्चन असते शेवटला, तो म्हणजे तुम्हाला एक पोयम तयार करायची असते. तुम्हाला एक टॉपिक दिलेला असते, तुम्हाला पोयम तयार करायची असते. कंपल्सरी क्वेश्चन. किती लाईनची पोयम? फक्त 4 लाईनची पोयम, 4 ते 6 लाईनची. मग छान पोयमला टायटल देणं, त्याने जो विषय दिलेला आहे तो टायटल द्यायचा, आणि आपल्या मताने आपल्याला जे काही येते त्या पोयमच्या टायटल तुम्हाला, म्हणजे त्या विषयासोबत तुम्हाला काहीतरी लिहायचं आहे, पण इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. मग तुम्ही स्वतः कवी आहे का? नाही, तुम्ही कवी नाही आहे, पण तुम्ही त्या विषयासंदर्भात काही ना काही लिहिलं पाहिजे. काही लोक तो क्वेश्चन सॉल्व्ह नाही करत, 2 मार्क असेच जाऊन देतात. पण जर तुम्ही चांगलं हेडिंग लिहिलं आणि छान क्वेश्चन 2-2 छोट्या लाईन केल्या 3-3 शब्दाच्या, काहीतरी 4 लाईन एखाद्या टॉपिकवर, तर तुम्हाला तिथे 2 पैकी 1.5 मार्क भेटू शकते, 1 मार्क भेटू शकते. पण खूप लोक लिहितच नाही. तर इथे पण तुम्हाला छान 10 पैकी तुम्हाला 6 मार्क सहज घेता येईल. बघा मी ॲव्हरेज पोरांबद्दल सांगत आहे, ठीक आहे, हुशार पोरांबद्दल सांगत आहे. त्यानंतर ॲप्रिसिएशन. तुम्हाला ॲप्रिसिएशन 10वीला पण होतं, पोयमचं ॲप्रिसिएशन. पण तिथे काय असायचं? संपूर्ण पोयम असायची. पोयमचं नाव, संपूर्ण पोयमचे स्टांजे, पोयमचं नाव हे सगळं देऊन असायचं. इथं तुम्हाला तसं राहणार नाही. इथं तुम्हाला पोयमचे काही स्टांजे राहील आणि तुम्हाला काय करायचं आहे? त्या पोयमचे ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, ते पण पॅसेज फॉर्मॅटमध्ये लिहायचं. कारण या 2 कंडिशन आहे, पॅसेज मध्ये लिहिता येते, पॉइंट मध्ये पण लिहिता येते. पण पॉइंट मध्ये असं आहे की 12 थोडंसं जास्त लिहावं लागते. पॉइंट तेच आहे, टायटल ऑफ द पोयम, नेम ऑफ द पोएट आहे ना, त्यानंतर रॅम स्केल, फिगर ऑफ स्पेस, त्यानंतर सेंट्रल आयडिया, हे 5 पॉइंट आहे. तर इथे तुम्हाला प्रत्येक पोयमचं नाव, त्याचं पोएट कोण आहे, त्या पोएम मध्ये काय मेसेज दिलेला आहे, त्यामध्ये कोणतं फिगर स्पीच आहे, म्हणजे कोणतं ग्रामर आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्याची सेंट्रल आयडिया काय आहे, थीम काय आहे, ते पण तुम्हाला लिहायचे आहे. तर इथे पण तुम्ही जर लिहिलं छान व्यवस्थित, तर तुम्हाला इथे पण 3 ते 2.5 मार्क मिळू शकतात. 3 मार्क किंवा 2.5 मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात पोयममध्ये. बघा लिहायचा मार्क भेटत नाही तर भेटणार नाही, ही गोष्ट क्लिअर आहे. इंग्लिशमध्ये खूप लोक लिहितच नाही. इंग्रजी म्हटलं सगळ्यांनी असं टेन्शन घेऊन जाते, आणि सगळ्यात पहिला पेपर राहते आम्हाला इंग्लिशचा 12वीचा. बाकी कोणतं नाही राहणार, पहिला इंग्लिश राहते. हात जर तुमचा पेपर बेकार गेला तर येणाऱ्या पेपर तुम्हाला त्याचा इफेक्ट होते. म्हणून इंग्रजीला आपण कशा चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. जर आपण जर समजा 80 पैकी 80 पेपर सोडवला, मला काही लिहा, तर तुम्ही 80 पेपर सोडवला तर तुम्हाला असं थोडंसं चांगलं वाटेल म्हणाला की नाही बाबा मला 80 पैकी 40 तर मिळेल, 50 तर मिळेल, आहे ना. मग तिला पुन्हा आहेच 20 मार्क प्रॅक्टिकल. तर पेपर पूर्ण सोडवता आला पाहिजे. तो कसा सोडवायचा, क्वेश्चन कशा प्रकारे असतात, त्यात काय लिहावं लागते, किती लिहावं लागते, कशा प्रकारे लिहावं लागते, ते सगळं समजून घेणं आवश्यक आहे. आता इथं आपण चालू होते सेक्शन 3. हा सेक्शन महत्वाचा आहे, रायटिंग स्किल, लेखन कौशल्य, की आपल्याला किती छान लिहिता येते दिलेल्या टॉपिकवर, दिलेल्या विषयावर. तर बघा 12वी मध्ये तुम्हाला रायटिंग स्किलसाठी प्रत्येक क्वेश्चनला 3 पर्याय आहेत. तर क्वेश्चन नंबर 4A आहे. त्यामध्ये बघा पहिल्यामध्ये ए मध्ये ड्राफ्टिंग वर्च्युअल मॅसेज हा क्वेश्चन आहे. त्याला और राहते एसओपी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि तिसरा आहे ग्रुप डिस्कशन. या 3 पैकी कोणताही एकच सॉल्व्ह करायचा आहे. तर माझ्या मते आपण जनरल पोरांनी हा क्वेश्चन सॉल्व्ह केला पाहिजे. कोणता? ड्राफ्टिंग वर्च्युअल मॅसेज. कारण कमी लिहावं लागते, कमी लिहावं लागते. म्हणून या 2चा विचार करायचा नाही. कोणता एक पक्का गुण ठेवायचा की तो क्वेश्चन मला जमला पाहिजे. कारण बाकीचे जर तुम्ही आपलं डोकं लावा तिथं डोकं पण आपलं कमी लागेल. म्हणून या क्वेश्चन मध्ये डोकं जास्त लावा. दुसरं बघा बी मध्ये ईमेल रायटिंग आहे, रिपोर्ट रायटिंग आहे आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. तर याच्या तिघाच्या कंपेअर मध्ये आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला पाहिजे, इंटरव्ह्यू. कारण इथे क्वेश्चन घ्यायचे असतात.
असं रायटिंग मला काम जास्त आहे. इथं रायटिंग आहे, इथे रायटिंग मला आहे. आता ईमेल रायटिंग लिहायचं तो छान आखणी करून ते काही कॉम्प्युटरचे काही फंक्शन असतात ते त्या ठिकाणी घ्यायचे असतात, तर ते आपल्याला जमत नाही. ते काही लेटर सारखं नाही ईमेल, तुमचं वेगळं आहे. काय तर सतत लोक वेगळं आहे. त्यामुळे इथं लिहावं जास्त लागते, इथं लिहावं जास्त लागते, इथं लिहायचं काम कमी असते. म्हणून इथे आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन हा क्वेश्चन तिकडे सी मध्ये बघा स्पीच रायटिंग आहे, कंपेअरिंग आहे आणि एक्सप्रेशन ऑफ आयडियाज आहे. या तिघांच्या कंपेअर मध्ये आपल्याला स्पीच रायटिंग लिहायचं, कारण शेवटी तिन्ही रायटिंग मध्येच क्वेश्चन आहे. पण तिघांच्या कंपेअर मध्ये स्पीच लिहिणं सोपी आहे, कारण त्यात काही कॉमन गोष्टी आहेत या सगळ्याला लिहिता येईल. सुरुवातीला सांगेल एक कॉमन पॅसेज, पहिला 2 पॅसेज लिहायचे. पहिला पॅसेज बिलकुल कॉमन आहे, ठरलेलाच आहे, तो बिलकुल पाठ करायचा आहे. सगळ्यांना लिहिता आलं पाहिजे या दृष्टीने आपण इथे स्पीच रायटिंग हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. आणि इकडे बघा रिव्ह्यू, ब्लॉक रायटिंग आणि अपीयर या तिघांच्या कंपेअर मध्ये अपीयर रायटिंग लिहिणार आहे. अपीयर रायटिंग लिहिताना आपल्याला थोडंसं काही अट्रॅक्टिव्ह गोष्टी त्यामध्ये ऍड करता येतात, ज्यावर आपल्याला मार्क मिळतात. अपीयर म्हणजे काय, तर एक प्रकारे घोषणापत्र. समजा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, त्याकरता लोकांना काय करायचं आहे, अपीयर करायचं, आव्हान करायचं आहे. तसं बघा समजा एखादी मोठा कोणता प्रोग्राम आहे, ब्लड डोनेशन कॅम्प आहे आपल्या गावामध्ये, कॅम्पसाठी पहिले काय लागते, बॅनर लागते आहे ना. मग त्या बॅनरवर छान लिहिलं असते भव्य रक्तदान शिबिर आहे ना, वेगवेगळ्या रक्ताचे काही थेम्स काढलेले असतात, काही सिम्बॉल वगैरे काढलेले असतात, मग त्याचे फायदे तोटे लिहिलेले असतात आहे की नाही. मग तो काय कुठे आहे, केव्हा आहे, किती वाजता आहे, हे सगळं ते लिहिलेलं असते. आपण तशा प्रकारे या ठिकाणी लिहायचं असतं. म्हणजे लिहायचं काम कमी आहे, पण थोडंसं डेकोरेटिव्ह काम आहे, तिथे तुम्हाला सोपी जाईल. तर मी तुम्हाला 40 क्वेश्चन सांगितले, ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मॅसेज, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच रायटिंग आणि अपीयर. 4 क्वेश्चन तुमच्याला एक सांगितले. अशा प्रकारे रायटिंग स्किल आहे, तर आपण यामध्ये या 4 क्वेश्चनवर जास्त फोकस करणार आहोत. कारण जर आपण बाकीच्या जर फोकस करतो म्हटलं तर मग कसं आहे, किती डोकं लावावं लागणार, या क्वेश्चन कसा तयार लागते, किती लिहावं लागते, तर काय होते मग आपलं मेंदू तिथं काम करते. म्हणून जास्त एनर्जी आपली काय म्हटलं, मार्क किती प्रत्येकाला 4 मार्क्स, 4 चूक 16 मार्क याला, 16 मार्क रायटिंग. कोणता एक सॉल्व करा, 3 होईल. आणि इकडे बघा सेक्शन 4 नोवेलवर आहे. यापैकी बघा आपले आता 2 नोवेल झाले आहे, हिस्ट्री ऑफ नोवेल झालेला आहे आणि दुसरं नोवेल जे आहे टू सर विथ लव्ह हे पण झालेलं आहे. तर नोवेल रायटिंग मध्ये काय असते, 4 मार्क आहे आणि 2 मार्काचे 2 क्वेश्चन असते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये बघा हिस्ट्री ऑफ नोवेल मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. तुम्हाला मी सांगितलं आपला नोवेल झालेला आहे, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असते. फक्त हा एकच आहे की यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. बाकी या तिन्ही जे नोवेल आहे याच्यामध्ये रायटिंग वाले क्वेश्चन. म्हणून नोवेल ही स्टोरी लक्षात ठेवायची आहे, त्याचे कॅरेक्टर काय आहे, त्याचं कार्य काय आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं. इथे पण तुम्ही जर लिहितो म्हटलं तर 4 पैकी समजा तुम्ही 2 मार्क घेतले इथं नॉर्मल पुराणी, तरी इथे बघा 416 पैकी तुमचे 8 मार्क होतात. इथे तुम्ही लिहिलं समजा एका याच्यावर समजा रायटिंग करत समजा तुम्हाला अडीच मार्क भेटले तरी 10 मार्क होतात. 10-16 आपले 8च पकडा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा पोयम आहे 10 मार्काची, आपली नाही 4 मार्काचं. यामध्ये तुम्ही 15 पैकी समजा 8 मार्क घेतले, 14 पैकी 8 मार्क घेतले. आणि इकडे सेक्शन 1 मध्ये बघा किती मार्क आहे, 12 आणि 4 16, 12 24, 24 आणि 6 30, 30 आणि 4 34. 34 मार्काचा आहे क्वेश्चन नंबर सेक्शन 1. क्वेश्चन नंबर आहे 2. तर 34 पैकी की आपण किमान 20 मार्काचा घेऊ. विचार करा, 8 24 आणि 20 किती झाले, 44. म्हणजे तुम्ही 80 पैकी 44 ते 50 मार्क घेऊ शकता. हे मी ॲव्हरेज सांगितलं, काय सांगितलं, ॲव्हरेज सांगितले मार्क. आता मी इथे 4 पैकी 2च पकडले. खूप शकते तुम्हाला 4 पैकी 4 भेटू शकते पहिल्या, कारण ते ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यात रिकाम जागा भरा, जोड्या लावायच्या असतात, कम्प्लीट सेंटेन्स हा क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स हा क्वेश्चन असते. तर समजा गॅप टोला लागला, बरोबर आहे, 2 पैकी 2 तुम्हाला 4 भेटू शकते मार्क. किती तुम्हाला 1 मार्क दिला किंवा 1.5 मार्क दिला तर 2 भेटा 3 भेटू शकते. तर ते तुमच्या प्रेझेंटेशन आहे, तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करता, तुम्ही कसं घेता. पण इथे कसं आहे, पॅसेज देऊन राहणार नाही, तुम्हाला स्टोरी लक्षात ठेवायची आहे. फक्त नोवेलचं नाव देऊन राहते क्वेश्चन, त्यात नोवेलिस्ट कोण होता, त्याची काय स्टोरी आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायची. ठीक आहे.
अशा प्रकारे आपल्याला पेपर फॉर्मॅट समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आता आपण रायटिंग स्पीड कधी शिकणार